पतीला आता ताब्यात घेण्यात आलेला आहे. रेव पार्टीचा संपूर्ण प्रकार हा उघडकीस आलेला आहे. कसं बघताय संपूर्ण? नाही, ही रेव पार्टी नव्हती. रेव पार्टीचा कितीही त्यांनी बनाव करायचा ठरवला तरी ही रेव पार्टी अजिबातच नव्हती. ही एक हाऊस पार्टी होती. 4 स्टार हॉटेल आहे, हाकेच्या अंतरावरचं हॉटेल आहे. रोहिणी खडसे यांचे यजमान प्रांजलच्या एका मित्राने वाढदिवसाची म्हणून पार्टी आयोजित केली. त्याच्या आदल्या दिवशी रोहिणी खडसे स्वतः त्या हॉटेलवर होत्या. नंतर संध्याकाळी पार्टी करायची म्हणून सगळेजण एकत्र थांबले. यामध्ये अचानक 2 महिला आल्या. ज्या 2 महिला आल्या त्या महिला कोण आहेत असं विचारल्यावर त्यांच्याकडून सांगण्यात आलं की या माझ्या मैत्रिणी आहेत. आणि त्यानंतर जे काही घडतं, मला कमाल वाटते की पुण्यातले पोलीस इतके तत्पर कधीपासून झाले. ज्या पुणे पोलिसांना एक वेळ आम्हीच येरवडा कारागृहाच्या बाजूला कैद्यांना कसली तरी पाकिटं दिली जात आहेत व्हॅन थांबवून, याचा व्हिडिओ आम्ही दिला. आम्ही वारंवार सांगतो अंमली पदार्थ आणि बारवरती लक्ष ठेवा, तिथेच नाही. इतके पुणे पोलीस कसे तत्पर झाले की पहाटे 3ला DCP तिकडे जाऊन पोहोचतात. अजून एक महत्वाचा भाग, क्रोनॉलॉजी नीट समजून घ्या. संजय राऊत साहेब जेव्हा सातत्याने सरकारवर ताशेरे ओढत होते आणि बोलत होते, संजय राऊत साहेबांच्या मुलीच्या लग्नातल्या मेहंदीवाल्यापर्यंत पोहोचण्याचा अत्यंत महत्तम प्रकार ईडी CBI नामक यंत्रणेने केला आणि त्यानंतर त्यांच्यावर जेल कारवाई झाली. नवाब मलिक बोलत होते, मग नवाब मलिक आणि त्यांच्या जावयावर कारवाई झाली. गेल्या 4 दिवसापासून एकनाथ खडसे बोलत आहेत, त्या खडसेंच्यावर ही कारवाई होणं, हा सगळा क्रोनॉलॉजी जर समजली तर लक्षात येतं की कुणी सांगितलं की तिकडे अंमली पदार्थ होते, तर अंमली पदार्थ होते असं पोलीस ब्रीफ करतात आणि नंतर मीडिया त्या बातम्या चालवतं. मात्र मीडिया बातम्या चालवत असताना आधी मीडिया पोहोचला की आधी पोलीस पोहोचले, तर निश्चितपणे आधी पोलीस पोहोचले, पोलिसांनी ब्रीफ दिलं, पोलिसांच्या ब्रीफनुसार मीडियाने बातम्या चालवल्या की तिकडे अंमली पदार्थ होते. मात्र गेली 4 दिवस जे प्रश्न एकनाथ खडसेंनी विचारलेले होते की काय हॉटेल ट्रायडंटला लोढांना भेटायला महाजन गेले होते का, गेले होते तर कशासाठी गेले होते, असं एवढं काय खास काम होतं की लोढासारख्या एका सामान्य अराजकीय कार्यकर्त्याला भेटायला थेट कॅबिनेट मंत्री तिथे पोहोचतात. आणि या प्रश्नांची उत्तरं गिरीश महाजनांनी अजिबात दिली नाही. गिरीश महाजन 4 दिवस शांत राहतात आणि आज अचानक तत्परतेने मीडियाच्या समोर येतात. गिरीश महाजनांचा काय रोल आहे आज मीडियाच्या समोर येऊन बोलण्याचा? लोकांच्या लक्षात येत नाही की पोलीस खातं फडणवीसांच्या अखत्यारीत आहे, गिरीश महाजन फडणवीसांच्या निकटवर्ती आहेत. सगळे डॉट एकत्र जोडले की चित्र स्पष्ट होतं की कशा पद्धतीने स्वायत्त यंत्रणांचा गैरवापर केला जातोय. मात्र या सगळ्यातनं हनी ट्रॅप सारखा विषय मागे पाडण्याचा प्रयत्न केला जातोय का? हनी ट्रॅपवर कुणी बोलूच नये यासाठी ही सगळी फिल्डिंग लावली जात आहे का? गिरीश महाजनांनी आधी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं का दिलेली नाही? या सगळ्या प्रश्नांवर मला वाटतं व्यक्त झालं पाहिजे. प्रश्नच नाही. हा सगळा रेव पार्टीचा बनाव आहे असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे. हा बनाव केला एकनाथ खडसेंचा आवाज बंद करण्यासाठी नव्हे, नुसता एकनाथ खडसेचा नाही, तर हा एक इशारा आहे की कुणीही विरोधात बोलला तर त्याच्यासाठी हा इशारा असेल, चुप बैठो नाही तो रेड करा. तुम्हाला पण अशी भेटली का, तुम्ही बोलताय काय असणार आहे भैया आपल्याकडे? हो, अख्ख्या आयुष्यामध्ये आपल्याकडे आपण कधी त्या विधिमंडळाच्या अधिवेशनाकडे फिरकलो नाही का, कुठल्या त्या माणसांना भेटायला गेलो नाही. उभ्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही खात्यातलं कुठेही आपला एक कागद जर कुणी शोधून काढला त्याला आम्ही राजकारण सोडू, आमचा काही देणं घेणं नाही. आम्ही सरळ साधी सडाफटीन माणसं आहोत. हा, पण ते काय करू शकतील? त्यांचं सूडबुद्धीचं राजकारण काय? म्हणजे आले देवाजीच्या मनात, तिथे कोणाचे चालेल?